माजी जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यावर गंभीर आरोप, फसवणूक करण्यात आल्याचा दावा। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे एक खळबळजनक घटना समोर आली असून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ एका दाम्पत्याने 16 मार्च पासून आमरण उपोषण पुकारले आहे। सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबा इंदवे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माजी जिल्हा अध्यक्ष कल्पना निंबा इंदवे अशी या उपोषणकर्त्यांची नावे आहेत। त्यांच्या आरोपानुसार मालपूर येथील श्रद्धा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आणि त्यांच्या पत्नीने कल्पना निंबा इंदवे यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 2019 मध्ये 3,49,000 रुपये घेतले। मात्र 5 वर्ष विना वेतन राबून कट रचून त्यांना काढून टाकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। तसेच पैसे परत मागितले तर सार्वजनिक ठिकाणी जाती शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा दाम्पत्यांनी केला आहे। या प्रकरणी संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची मागणी होत आहे। विशेष म्हणजे पुरावे असूनही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत धुळ्याचे पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीची मागणीही त्यांनी केली असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। संतोष निंबा इंदवे, कंपोस्ट मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। तर श्रद्धा शिक्षण संस्था याचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आहेत। ते 2019ला धुळे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते। मोठे प्रस्थ म्हणून त्यांनी आम्हाला माहिती होतं आणि त्यांच्या संस्थेत एक जागा होती। त्या जागेत स्त्री अध्यक्ष पद रिक्त होतं